पीडीसीसी बँकेच्या संचालकांना पूरग्रस्तांच्या मदतीवरून ठणकावलेला आहे। पीडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांकरता 26 लाख रुपयांचा निधी दिला गेला। याच निधीवरून अजित पवारांनी टोले हाणले। अरे 26 लाख रुपये मदत देता किमान 1 कोटीचा तरी चेक द्या, माझी काहीतरी ठेवा शासन दरबारी। कर्मचारी 25 लाख घेणार म्हणजे कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार 25 लाख, संचालकांचा 1 दिवसाचा पगार 1 लाख असं असून सुद्धा 26 लाखाचा चेक। तो चेक मला वाढवून द्या, नाहीतर परत निवडून यायचंय ना, अशा शब्दात अजित पवारांनी संचालकांना दमवजा इशारा दिला। चारी बाजूंनी आता जसं आबाळ फाटलेलं आहे अशा परिस्थितीत आपल्या सर्वांनी आपल्या अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करायची असते। मी आव्हान करतो, आता पण दिगंबर दुर्गाडे मला सांगत होते काहीतरी 26 लाखाचा चेक ना, 26 लाखाचा चेक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मला देते। त्यातले 25 लाख तर कर्मचाऱ्यांचाच 1 दिवसाचा पगार आहे आणि 1 लाख संचालकांचा आहे। अरे 1 लाख संचालकांचा आणि तुमचे सगळ्यांचे 25 लाख, ती 26 लाख शोभते का रे पुणे जिल्हा बँकेला? मी चेक घेणार आहे, 1 कोटी रुपये दे, म्हणजे मग काहीतरी आपला तिथं ही पूरग्रस्तांच्या करता देखील आपली पुणे जिल्हा बँक कुठं मागे राहत नाही, एक अशा पद्धतीनं मेसेज तिथं जाईल। अशा पद्धतीनं आपण करूया, माझी विनंती आहे। आता मी तुमच्या बोर्डात नसल्यामुळे विनंती करण्याचा मला अधिकार आहे, नाही विनंती, तर माझी विनंती ते दुर्लक्षित करणार नाही, कारण त्यांनाही त्या पदावर बसायचं आहे।